सेगमेंट ऑन लर्न फिजिक्स थ्रू प्रॉब्लेम. तर बघा आजच्या या सेगमेंटमध्ये आपण काय करणार आहोत, आपला जो पाठ सुरू आहे लर्न फिजिक्स थ्रू प्रॉब्लेम, यामध्ये आज आपण क्वांटम मेकॅनिक्स प्रिव्हियस इयर मध्ये सीटमध्ये आलेले काही क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. तर बघा क्वेश्चन त्यामधला क्वेश्चन नंबर 1 आहे. हा सेट 2019 मधला क्वेश्चन आहे. मे बी 2011 ते 2019 18 और 19 मधला क्वेश्चन असून 19 और 2018 दोन पैकी एका इयर मध्ये आलेला क्वेश्चन आहे. काय दिले बघा, a particle of mass m confined to an infinite deep square wave potential. स्क्वेअर वेव्हचं पोटेन्शियल डिफाइन केले एक्स व्हॅल्यू इन्फिनिटी लेस दॅन और इक्वल टू, म्हणजे 0 टू ए रिजन मध्ये 0 पोटेन्शियल आहे, पण अदरवाइज जे आहे ते पोटेन्शियल काय इन्फिनिटी. याचं रिजन जर काढायचं म्हटलं तुम्ही कसं कॅल्क्युलेट करू शकता, आणि डायग्राम पोटेन्शियल वेव्हची जे आउटसाइड इन्फिनिटी आहे, 0 टू ए या रिजन मध्ये काय फक्त पोटेन्शियल 0 आहे. ओके, हे दिलेले तुम्हाला पोटेन्शियल, आणि एन एच स्टेट मध्ये या पार्टिकलचा आयगन फंक्शनची पण व्हॅल्यू दिलेली आहे, साइन इज इक्वल टू अंडर रूट 2 साइन एन पाय बाय. विचारलेलं काय आहे, एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ द मोमेंटम ऑफ द पार्टिकल इज एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ मोमेंटम. तर बघा एन एच स्टेट मध्ये मोमेंटमची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू आपण कशी रिप्रेझेंट करू, px इज इक्वल टू px इंटू साइन, px इंटू साइन. याला कसं सॉल्व्ह करायचं, तुम्ही याला जर सॉल्व्ह करायचं असलं तर तुम्ही इंटिग्रेशन 0 टू ए साइन स्टार ऑफ एक्स px साइन ऑफ एक्स dx, यामध्ये व्हॅल्यू पुट करून सॉल्व्ह करू शकता. यामध्ये px ची व्हॅल्यू पुट करायची असते मायनस आय एच क्रॉस डी बाय डी एक्स, पी एक्स ऑपरेटरची व्हॅल्यू मध्ये पुट करायची, साइन ऑफ एक्स मला दिला आहे, याला सॉल्व्ह करायचं. पण बघा तुम्हाला ट्रिक सांगितलेली होती, ट्रिक किंवा एक शॉर्ट नोट्स सांगितली होती ज्यावेळेस आपण सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर किंवा वन डायमेन्शनल हार्मोनिक ऑसिलेटर, वन डायमेन्शनल पोटेन्शियल वेव्ह डिस्कस केली. ट्रिक काय सांगितली होती, एक्सपेक्टेशन ऑन व्हॅल्यू ऑफ px इज ऑलवेज 0 फॉर 1D स्क्वेअर वेव्ह. 1D स्क्वेअर वेव्ह तुम्हाला जर का हा पॉइंट लक्षात असता तर तुम्हाला हे एवढं इंटिग्रेशन करण्याचीही गरज नसते. ओके, सिम्पली या ट्रिकनुसार किंवा शॉर्ट पॉइंट नुसार तुम्ही या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन ए करू शकते. आन्सर ए इझी पिक करू शकत होते, जे या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे. काय या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर. ओके, हा सेट 2019 2018 मधला क्वेश्चन होता, याला बघून घ्या आणि याला अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. त्यामुळे जेव्हाही लेक्चरमध्ये आपण शॉर्ट पॉइंट्स किंवा ट्रिक वगैरे तुम्हाला लिहून देतो ना, ते खूप केअरफुली नोट करून घ्यायचे असतात. बघा तो मागचा क्वेश्चन आहे, सिम्पली जर तुमच्या लक्षात असतं तर तुम्हाला कुठल्याच प्रकारचं सोल्युशन कॅल्क्युलेट न करता तुम्ही इझिली 0 वाला आन्सर हे त्याचं करेक्टली चूज करू शकले असते. त्यानंतर बघा हा दुसरा क्वेश्चन आहे, अ सिस्टीम ऑफ मास m, एक सिस्टीम आहे ज्यामध्ये पार्टिकलचा मास आहे m इन वन डायमेन्शन, आणि त्या वन डायमेन्शन मध्ये पार्टिकलचं वेव्ह फंक्शन दिलेलं आहे, साय ऑफ टाइम डिपेंडंट वेव्ह फंक्शन आहे साय ऑफ एक्स टी, ए ई रेस टू दी पॉवर ऑफ आय पी एक्स आणि बी ई रेस टू दी पॉवर ऑफ मायनस आय पी एक्स अपॉन एच क्रॉस आहे. ही इक्वेशन दिलेलं आहे वेव्ह फंक्शनचं, ज्यामध्ये ए आणि बी हे कॉम्प्लेक्स कॉन्स्टंट आहे, पी आणि ई, ई म्हणजे मोमेंटम आणि ई म्हणजे एनर्जी रिअल कॉन्स्टंट आहे. काय काढायची विचारलेले, प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटी. प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटी, सगळ्यात पहिला प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो, जे इज इक्वल टू मायनस एच क्रॉस अपॉन ट्वाइस आय एम ब्रॅकेट मध्ये साय स्टार डेल साय मायनस साय डेल साय स्टार. हा प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटी कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला. तुम्ही साय ऑफ एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला दिली, तुम्ही या फॉर्म्युलानुसार जरी केले तरी तुम्हाला आन्सर मिळेल. बट तिथे परत तुम्हाला आठवत असेल, मी तुम्हाला सांगितली होती एक ट्रिक. ट्रिक काय की जर फंक्शन साय ऑफ एक्स या फॉर्मॅटमध्ये असेल, ए ई रेस टू दी पॉवर ऑफ आय की एक्स या फॉर्मॅटमध्ये जर का वेव्ह फंक्शन असेल, तर तुम्ही या वेव्ह फंक्शनची प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटी जी ची व्हॅल्यू डायरेक्टली लिहू शकत होते, व्हेलॉसिटी इंटू हा नॉर्मलायझेशन कॉन्स्टंटचा स्क्वेअर, व्हेलॉसिटी इंटू नॉर्मलायझेशन कॉन्स्टंटचा स्क्वेअर. मोमेंटम काय तुमचं पी इज इक्वल टू एम व्ही, यावरून व्ही काय मिळेल तुम्हाला, पी अपॉन एम, पी अपॉन एम. ही व्हॅल्यू जर पुट केली तुम्ही प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटी काय ऑप्शन झाली असती, पी अपॉन एम इंटू मॉड ए स्क्वेअर. हे होतं या जनरल वेव्ह फंक्शन साठी. आता काय करायचंय, तुम्ही हा जनरल रिझल्ट या वेव्ह फंक्शनच्या सोबत कम्पेअर करायचा आहे.
हा जनरल रिझल्ट ह्या वेव्ह फंक्शन सोबत कम्पेअर करायचा. यासोबत जर का तुम्ही कम्पेअर केलं तर तुम्हाला इझिली ऑप्शन नंबर ए काय दिसतो तुम्हाला करेक्ट दिसतो. ऑप्शन ए काय दिसतो तुम्हाला इझिली करेक्ट ऑप्शन दिसतो. मॉड स्क्वेअर प्लस मॉड बी स्क्वेअर पी बाय एल. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. गिवन द ऑपरेटर ए कॅप आय एक्स पी वाय मायनस वाय पी एक्स प्लस बी कॅप वाय पी झेड मायनस झेड पी वाय. द कम्युटेटर ऑफ ए कॅप बी कॅप इज. कम्युटेटर अल्जेब्राला सॉल्व्ह करायचं आपल्यामध्ये कुठल्या दोन ऑपरेटरचा कम्युटेटरचा फॉर्म्युला काय असतो? ए कॅप बी कॅप मायनस बी कॅप ए कॅप हा कम्युटेटरचा फॉर्म्युला आहे. म्हणजे या कम्युटेटर ब्रॅकेटला एक्सपांड आपण या पद्धतीने करू शकतो. आणखी ज्यावेळेस आपण अँग्युलर मोमेंटम अल्जेब्रा बघितला होता त्यावेळेस तुम्हाला सांगितलेलं होतं की काय एक्स आय कम्युटेटर ऑफ एक्स आय पी जे याची व्हॅल्यू असते आय एच क्रॉस डेल्टा आय जे. आय एच क्रॉस डेल्टा आय जे म्हणजे आय आणि जे जर का सेम असतील म्हणजे हा एक्स पी एक्स असेल तर याची व्हॅल्यू एच क्रॉस. पण एक्स पी एक्स दुसरं कॉम्बिनेशन असतील तर याची व्हॅल्यू 0. आणि या डेल्टाची व्हॅल्यू होत्या 2. एक डेल्टाची व्हॅल्यू असते 1 ज्यावेळेस आय इज इक्वल टू जे असतो आणि याची व्हॅल्यू असते 0 ज्यावेळेस आय आणि जे अनइक्वल असतात तेव्हा. हे आपण जेव्हा कम्युटेटर ब्रॅकेट डिस्कस केलं होतं तिथे मला सांगितलेलं. सिम्पली काय करायचं तुम्हाला ए आणि बी च्या व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये पुट अप करायची. याची व्हॅल्यू काय दिली होती तुम्हाला आय एक्स पी वाय मायनस वाय पी एक्स कॉमा दुसरा आहे वाय पी झेड प्लस झेड पी वाय. कम्युटेटरच्या प्रॉपर्टीनुसार याला एक्सपांड करायचं. बघा आय हा कॉन्स्टंट आहे. आय कॉन्स्टंट काय येणार ब्रॅकेटच्या बाहेर येणार. आय कॉन्स्टंट करू आपण ब्रॅकेटच्या बाहेर. मग कम्युटेटर करू एक्सपांड. कम्युटेटर एक्सपांड कसा करू एक्स पी वाय सो याला एक्सपांड कसं करू बघायचं एकदा. आय काढला बाहेर इतर आहे एक्स पी वाय मायनस वाय पी एक्स वाय पी झेड प्लस झेड पी वाय. आय एक्स एक्स पी वाय कॉमा वाय पी झेड प्लस एक्स पी वाय कॉमा झेड पी वाय मायनस वाय पी एक्स कॉमा वाय पी झेड मायनस वाय पी एक्स प्लस झेड पी वाय मायनस झेड पी वाय. समोरच्या स्पेस आहे का? अच्छा स्पेस नाही समोर. तर सिम्पली काय करायचं बघा एवढं कॉम्प्लिकेटेड वे मध्ये जाऊच नका तुम्ही याला. एवढ्या कॉम्प्लिकेटेड वे मध्ये जाऊच नका. हा सेट 2020 मधला क्वेश्चन आहे. सेट 2020 च्या एक्झाम मधला क्वेश्चन आहे हा. त्याला तुम्हाला आणखी शॉर्ट ट्रिकनं सांगतो. शॉर्ट ट्रिकनं कसं कॅल्क्युलेट करायचं ते सांगतो. 1 मिनिट द्या फक्त. कम्युटेटर ब्रॅकेटच्या तुम्हाला ज्या 12-13 प्रॉपर्टी मी लिहून दिल्या होत्या त्या प्रॉपर्टी तुमच्या तोंडपास असणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही कम्युटेटर अल्जेब्राचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता तेव्हा. तर बघा काय करायचं आहे एकच्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुट अप करायची आय एक्स पी वाय मायनस आय वाय पी एक्स आणि वाय पी झेड प्लस झेड पी वाय. यामध्ये सेम क्वांटिटी वालेच घ्यायचे म्हणजे एक्स पी एक्स वाय पी वाय झेड पी झेड असे कॉम्बिनेशन वालेच कम्युटेटर घ्यायचे बाकीची व्हॅल्यू झिरोच राहणार. ओके. तर बघा एक कम्युटेटर तुमचा आय एक्स या क्वांटिटी सोबत इकडे दुसरी क्वांटिटी आहे का जी आपण ऍड करू शकतो ती म्हणून आय एक्स पी वाय येस आय एक्स पी वाय प्लस वाय सॉरी कॉमा वाय पी झेड हे आहे. बाकी पी वाय दोन्ही लेफ्ट साईडचा जर कॉमन काढला इथे
व्हेक्टर सेपरेट केला एक्स पी वाय सोबत. पहिलं एक्स पी आय एक्स पी वायचं वाय पी झेड सोबत कॉम्बिनेशन घेतल्यानंतर आय एक्स पी वायचं झेड पी वाय सोबत कॉम्बिनेशन घेतलं. बट आपल्याला दिसतोय की एक्स इथं पी वायच्या करस्पॉन्डिंग इथं वाय टर्म नाही, एक्सच्या करस्पॉन्डिंग इथं पी एक्स नाही. सेकंड टर्म आपण इग्नोर करून टाकली. सेकंड टर्म काय केली, इग्नोर केली. नंतर आय वाय पी एक्स पी झेड आणि कॉम्बिनेशन काय मिळणार तुम्हाला, मिळणार दुसरं कॉम्बिनेशन ब्रॅकेटमध्ये मायनस आय वाय पी एक्स झेड पी वायचा झेड पी वायचा. यामध्ये आय एक्स हा कॉन्स्टंट आहे, हा बाहेर येणार. आय एक्स इथे उरणार मग पी वाय कॉमा वाय आणि पी झेड इकडे बाहेर. ओके, इकडे मायनस आय काय मिळणार, झेड बाहेर काढू, इकडे मायनस आय झेड आणि इकडे मिळणार तुम्हाला वाय पी वाय आणि इकडून पी एक्स, वाय पी वाय आणि इकडून पी एक्स. मग आय एक्स पी झेड मायनस आय झेड एक मिनिट. आय एक्स लेफ्ट ला म्हणून लेफ्टून बाहेर काढला, हा पी झेड राईट ला म्हणून राईट मधून बाहेर काढला. पी वाय वाय पी वाय ची व्हॅल्यू आय एच क्रॉस असते, तर पी वाय ची व्हॅल्यू येईल मायनस आय एच क्रॉस. म्हणजे आय एक्स मायनस आय एच क्रॉस पी झेड मायनस आय झेड, याची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला आय एच क्रॉस आणि पी एक्स आणि पी एक्स. बघा इथून एच क्रॉस कॉमन निघतो. आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 हा -1 हा मिळतो +1, म्हणजे तुम्हाला मिळतो एक्स पी झेड प्लस हा मायनस मायनस प्लस झेड पी एक्स पी झेड प्लस झेड पी एक्स पी झेड प्लस झेड पी एक्स ब्रॅकेटच्या बाहेर एच क्रॉस. या फॉर्मॅट मध्ये कुठल्या एखाद्या आन्सर दिसतंय का तुम्हाला, एक्स पी झेड प्लस झेड पी एक्स च्या फॉर्मॅट मध्ये एक्स पी झेड प्लस पी एक्स झेड. येस, ऑप्शन नंबर सी दिसतंय तुम्हाला या फॉर्मॅट मध्ये, ऑप्शन नंबर सी दिसतंय. सो या गिवन क्वेश्चनचा आन्सर जे आहे ऑप्शन सी काय आहे, करेक्ट आन्सर आहे. ओके, यामध्ये ऑर्डर थोडी चेंज झाली. एकदा याला व्यवस्थित तुम्ही डिटेल मध्ये म्हणजे मी 4-5 स्टेप मध्येच काढलं, तुम्ही याला स्टेप बाय स्टेप ऑर्डर न गेली तर काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. बघा कॉम्प्युटेटरच्या प्रॉपर्टीज तुम्हाला लक्षात असल्या पाहिजेत की ए कॅप बी कॅप कॉमा सी कॅप जर असेल तर याला कसं एक्सपांड करू शकतो आपण, ए कॅप कॉम्युटेटर ऑफ बी कॅप सी कॅप प्लस ए कॅप सी कॅप आणि ब्रॅकेट मध्ये बाहेर ब्रॅकेटच्या बाहेर डी कॅप. या प्रॉपर्टीज तुम्हाला लिहून दिल्या आहे, त्या प्रॉपर्टी तुम्ही काय करायचे, रिवाइज करून या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं. त्यानंतर बघा हा नेक्स्ट क्वेश्चन, अ पार्टिकल वन डायमेन्शन इज मुव्हिंग. पार्टिकलचं पोटेन्शियल दिलेलं आहे, ते पोटेन्शियल आहे मिनिमम डेथ पोटेन्शियल फॉर ऍटलीस्ट 1 सेकंड. आता बघा तुम्हाला मी डायरेक्ट फॉर्म्युला लिहून दिलेला आहे की फॉर n bound state the depth of the potential wave must be v naught is equal to twice n minus 1 brackets of square pi square h cross square upon 8m a square. क्वेश्चन मध्ये काय विचारलं, ऍटलीस्ट वन म्हणजे यांची व्हॅल्यू 1 पुट करायची. यावरून तुम्हाला v naught ची व्हॅल्यू मिळेल. बघा 2 × 1 - 1 म्हणजे हा मिळेल तुम्हाला 1 स्क्वेअर pi स्क्वेअर h क्रॉस स्क्वेअर अपॉन 8m a स्क्वेअर. सो हे मिळणार तुम्हाला पोटेन्शियलची हाईट फॉर एक्झिस्टिंग ऑफ ऍटलीस्ट वन बाउंड स्टेट. सो ऑप्शन कुठलं दिसतं तुम्हाला, ऑप्शन नंबर बी या गिवन क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे. हा 2020 मधलाच